हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. लग्नाचं सीझन चालू झालेलं आहे आणि लग्न समारंभ म्हटलं की नवीन साड्यांची शॉपिंग आपण नक्कीच करत असतो. नवीन साडी घेत असताना देखील आपल्या डोक्यात एकच विचार येतात की लेटेस्टमध्ये नवीन कुठला पॅटर्न निघालेला आहे, जो आपल्याला देखील लेटेस्ट साडी घेण्याची खूप इच्छा असते. कारण नेहमी तेच ते टिपिकल आणि भरपूरसे असे पॅटर्नचे आहे जे नेहमीच आपण वापरत असतो, मात्र वेगळे असे आणि ट्रेंडिंगमध्ये, तसेच आपल्याला चांगले दिसेल, सूट होईल आणि लग्न समारंभामध्ये देखील अगदी उठून दिसेल चार चौकात असेच काही पॅटर्न या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कारण असेच फॅशन ट्रेंडिंग व्हिडिओ दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करू नये त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ट्रेंडिंग आणि फॅशनच्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे ट्रेंड येतच असतो आणि म्हणूनच साड्यांमध्ये सध्या कुठल्या साड्या आहेत ज्या जास्त मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहे, तर साड्यांमध्ये ट्रेंडमध्ये असणारे आणि खूप सुंदर आणि चार चौकात उठून दिसेल असे लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी पहिल्या नंबरची साडी आहे ती म्हणजे बनारसी. बनारसी साडी ही ट्रेंडिंग म्हणजेच काय, बनारसी अगदी आधीपासून चालत आलेली आणि खूप ब्रँडेड अशी साडी आहे. बनारसीमध्ये आधुनिकता, मॉडर्नता यावी त्यासाठी अशा पद्धतीची बनारसी साडी खूप सुंदर आणि क्लासिक लुक देते. आधीच्या काळात बनारसी या अगदी वेगळ्या असायच्या, मात्र बनारसीमध्ये चालू असणारे ट्रेंडिंग बनारसी साडी या पद्धतीची बनारसी साडी घातल्यानंतर अगदी चार चौकात तुम्ही उठून दिसाल. याचा फॅब्रिक जे आहे ते सॉफ्ट आणि सिल्क असणार आहे आणि ही बनारसी साडी, याचा पदर, याचा काठ अगदी सुंदर आणि आकर्षक असतो. त्याच्यामुळे बनारसी पॅटर्नमध्ये तुमच्या आवडीनुसार कलर सिलेक्ट करून तुम्ही अगदी चार चौकात उठून दिसाल अशी बनारसी साडी नक्कीच घेऊ शकता. दुसरी आहे ती म्हणजे ऑर्गॅन्झा. ऑर्गॅन्झा पॅटर्नची साडी देखील अगदी खूप सुंदर दिसते. ऑर्गॅन्झामध्ये देखील खूप वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतात. ऑर्गॅन्झामध्ये प्रिंटेड पॅटर्न सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. लग्नामध्ये देखील वापरण्यासाठी ऑर्गॅन्झा अगदी उठून दिसते, कारण प्रिंटेड असलेली याला छोटेसे बॉर्डर, काठ आणि पदर आणि तसेच प्रिंट याच्यामुळे ही साडी खूप उठून दिसते. ऑर्गॅन्झा पॅटर्न साडी ही अगदी लाईट वेटेड आणि आपल्याला अगदी विअर करायला देखील सोपी आणि हलकी फुलकी असते. अगदी दिवसभर आपण ऑर्गॅन्झा पॅटर्न साडी हे वेअर करून राहू शकतो. म्हणून तुम्ही नक्कीच ऑर्गॅन्झा पॅटर्न ट्राय करू शकता. यामध्ये तुमच्या आवडीनुसार कलर देखील चॉईस करू शकता. याचा ब्लाऊज देखील तितकाच सुंदर, सोबर आणि प्रिंटेड असतो. नेहमी काठपदराची साडी घालणं ज्याला आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीचे ऑर्गॅन्झा पॅटर्न जे प्रिंटेडमध्ये येणार आहे ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तिसरा पॅटर्न आहे तो म्हणजे कांजीवरम. कांजीवरम पॅटर्न देखील अगदी सुंदर आहे आणि आधीपासून चालत आलेला आहे, मात्र ट्रेंडिंगमध्ये देखील खूप आहे. कांजीवरम पॅटर्न देखील अगदी सुंदर आणि क्लासिक दिसतो, म्हणून लग्नामध्ये चार चौकात उठून दिसण्यासाठी कांजीवरम पॅटर्न देखील अगदी सुंदर दिसणार आहे. त्यानंतरचा चौथा पॅटर्न आहे तो म्हणजे पैठणी. पैठणी म्हटलं की साडी म्हटलं की पैठणी कसं आपण विसरून चालणार आहे, कारण पैठणी ही साड्यांची महाराणी आहे. पैठणी नुसतं एकाच प्रकारची नाही, तर पैठणीमध्ये देखील भरपूरसे पॅटर्न निघालेले. आधी एकच पैठणी मिळायची, मात्र आता पैठणीमध्ये देखील खूप प्रकार आहे. तर पैठणीमध्ये देखील माहेश्वरी पैठणी आणि आरीवर केलेलं ब्लाऊज असलेली पैठणी अतिशय प्रभावी आणि खूप सुंदर दिसते. ही अशा टाईपची पैठणी तुम्ही नेसल्यानंतर अगदी क्लासिक आणि खूप हाय क्लास लुक तुम्हाला मिळणार आहे. अगदी चार चौकात सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी अशी ही साडी. आरीवर केलेलं ब्लाऊज हे सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. याचं ब्लाऊज, काठ, पदर याच्यामुळे या साडीची शोभा अजूनच वाढलेली आहे. ही साडी नेसल्यानंतर प्रत्येक स्त्रीवर ते आकर्षक दिसते. मग ती स्त्री सडपतलीशी असो किंवा ती स्त्री जाड असो, तरीही त्या प्रत्येक स्त्रीवर, गोरी आणि सावळी कुठलीही स्किन असो, तर प्रत्येक स्त्रीवर ह्या पद्धतीचं आरी वर्क केलेली साडी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर यामध्ये देखील अनेकशे रंग आहे, जे खूप सुंदर रंग आहे. प्रत्येक रंग घ्यावा असा वाटणारा असतो. तर हे चार पॅटर्न जे आहे जे खूप सुंदर आहे, तर तुम्ही नक्कीच लग्नामध्ये ट्रेंडमध्ये असलेले हे पॅटर्न नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.